पालघर लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 26 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्याची छाननी रविवारी करण्यात आली. त्यानुसार 13 उमेदवारांचे 21 नामनिर्देशन पत्र पात्र तर 4 उमेदवारांचे 5 नामनिर्देशन पत्र अपात्र ठरविण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया करण्यात आली. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके, जनरल ऑब्झर्व्हर अजय सिंह तोमर यांच्यासह इतर अधिकारी व विविध पक्षांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. छाननी अंती सुरेश गणेश जाधव अपक्ष, परेश सुकूर घाटाळ अपक्ष 2 अर्ज, राजेश दत्तू ओमतोळ अपक्ष, भावना किसन पवार अपक्ष यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. तर बहुजन विकास आघाडीचे अर्ज दाखल केलेले माजी खासदार बळीराम सुकूर जाधव यांनी अर्ज मागे घेतला आहे. आता बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश पाटील रिंगणात असून निवडणूक चिन्ह काय मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. सोमवारी ज्यांना निवडणूक चिन्ह मिळाले नाही त्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात येणार असून मंगळवारपासून उमेदवार चिन्हासहित प्रचाराच्या मैदानात खऱ्या अर्थाने उमेदवार प्रचारासाठी उतरणार आहेत.